श्री महालक्ष्मी देवी आणि कात्यायनी देवीचा आज भेटीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। या भेटीच्या मागचं आध्यात्मिक महात्म्य काय आहे हे आता आपण जाणून घेऊया येथील गुरव रामचंद्र गुरव यांच्याकडून। नमस्कार। जसं का महालक्ष्मी कात्यायनी या दोन्ही बहिणी मानलेल्या बहिणी असून 2007 साली त्र्यंबक ग्रामदेवत श्री अंबाबाई मंदिराचा जीर्णोद्धार झाला। तेव्हापासून श्री महालक्ष्मीच्या भेटीसाठी कात्यायनी आणि कात्यायनीच्या भेटीसाठी महालक्ष्मी या दोन्ही एकमेकांना भेटीसाठी कात्यायनी मंदिरात येतात आणि जसं आमंत्रण देऊन कार्यक्रमासाठी जातात। या सोहळ्या व्यतिरिक्त या मंदिरात कोणकोणते धार्मिक कार्यक्रम पार पडतात किंवा नवरात्र उत्सव या ठिकाणी मोठा होतो, त्याचं स्वरूप काय असतं? हे तसं बालिंग ग्रामदेवत आहे कात्यायनी मंदिर। बालिंगेचे ग्रामदेवत असून बालिंगेतील नवरात्री जवळजवळ 150 ते 200च्या आसपास नवरात्राला बसतात। पहिले 1-2 दिवस तीर्थावर असतात। 4थ्या दिवसापासून ते एक टाईम फराळ चालू करतात। त्यातील महात्मा सांगायचं झालं तर नवदुर्गापैकी 6वी दुर्गा कात्यायनी असून तसं परशुरामाने क्षत्रियवधाचे पाप संपण्यासाठी आपले पृथ्वी भ्रमण केले। त्यांचं कात्यायनी मंदिराच्या इथं पाप संपलं। ते पाप संपल्याला माहीत कोणाला होणार तर दोघांनाच, कात्यायनी देवीला आणि परशुरामाने। आणि परशुरामाने आणि देवीने देवीच्या आज्ञेवरनं परशुराम तीर्थ तयार केले। त्या तीर्थाचा महिमा आजही असा आहे की ज्या लहान मुलांना बोलता येत नाही त्यांना तिथलं तीर्थ पाजलं की ते बोलू शकतात। म्हणजे या इथला महिमा असा आहे की या ठिकाणचं तीर्थ जर पाजलं लहान मुलांना, जे लहान मुलं आहेत तर त्यांना अजूनही बोलता येत नाही, अशा मुलांना जर पाजलं तर ते आपोआप बोलू शकतात, असं येथील आख्यायिका आहे, महिमा आहे। त्याचबरोबर या इथं जयंती नदीचा देखील उगम स्थान आहे, त्याबद्दल आपण जाणून घेऊ। जयंती नदीचा उगम फार पुरातन असून त्याचं करवीर महात्म्यामध्ये उल्लेख आहे। जसं ही जयंती तसं तिकडे गोमंती या दोन्हीचा संगम खाली होतोय आणि त्याच्यावरच हे कांबा तलाव छत्रपती शाहू महाराजांनी वसवले आहे। या ठिकाणी ऐतिहासिक अशा जयंती नदीचा देखील उगम स्थान आहे। ही जयंती नदीचं अस्तित्व अबाधित राखणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। या ठिकाणी इत्थंभूत अशी या ठिकाणची माहिती श्री रामचंद्र गुरव यांनी आम्हाला दिली, त्याबद्दल त्यांचा आभारी आहे। धन्यवाद। धन्यवाद। स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा। गोकुळ आईस्क्रीम